जर ह्याला त्याला सोडून नसेल द्यायचं तर महिलांनी सुद्धा लोकेशन काय पुढचं द्यायचं? वारकरी कुणी वारी द्यायचं नाही, देवाला खर्च केलं घ्यायचं नाही. पुरुषांनी सुद्धा 500 रुपये रोजाप्रमाणे एक दिवसाचा रोज आहे ना आपला जागा दिल्या पुढे देवा कसं देवा 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 माझा प्रश्न आहे का देवा देवा आता हे जी आपली पालखी निघाली देवा याच्यामध्ये सुविधा बिविधा कशी वाटली देवा देवाला सांगा काय चुकलं मागलं काही चुकलं नाही. वळा बघता तो मनापासून वारीत आलेला आहे, तुझ्याकडून काही चुकलं नाही. आणि जरी चुकलं तरी बाबा तुझ्या पाठीशी काही उभा राहणार नाही. कुठल्याही प्रकारची चूक ह्या वारीत झाली नाही. जरी झाली असली तरी बाबांनी सगळ्यांना माफ केलं नाही. चल बजाव पाऊस पाण्याचं जरा सांगा भक्तांना आमच्या देवा. अहो तुम्ही सांगा तुमच्या श्रीवर्धन नगरपालिका बघा देवा, ह्या नगरपालिकेत दरवर्षी दिल्लीत तुमची परत गेला पाऊस पडतो. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो देवा, हे भोळा फक्त 4 तारखेला निघाला आणि निघायच्या आधी 4 पाऊस तुमच्या गावाचा. तुम्हाला अजून पांडुरंगाने काय द्यायचं तेवढं दे तरी भरपूर माना. तुम्ही जाऊ सर भरपूर पाऊस होणार आहे आणि सगळी जग दुनिया आणि तुमचा महाराष्ट्र या मोहम्मद बाबांच्या गावाखाली सगळा सुखरूप चल भैया. करून घेऊ नका देवा 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 सकाळी पावसाची देवा म्हणून देवानी तुम्ही चप्पल काय बघता माझे कपडे सगळे नवीन. अरे देवा वारीत यायचंय म्हणून देवानी मला 10 दिवस दिले. तुम्ही माझ्या चपलाची किंमत करता बजाव. आमचा भक्त योग्य भक्त भक्त बाळा भक्त होय भक्ताचं पार काम करू करू टक्कर पडले तोंड कुठपर्यंत होतीच कळत नाही. भक्ता आमच्या भक्ताची बायको नांदत नाही देवा देवाला कोणात टाकू नको बायको नांदत. पण ही व्यक्ती तुमच्या वारीत व्यक्ती झालेली त्यांची बायको यायची असेल तर त्यांना 6 महिन्यात बायको येईल. पण पुढच्या वर्षी 3 दोघांनी जोडीने यावं लागणार आहे. काय या दोघांनी पुढच्या वर्षी वारीत जोडीने यायचं आहे. त्यांची बायको घरी जायच्या त्यांच्या घरी आलेली असेल. भक्ता 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 यांची बायको नांदत नाही. यांच्या बायकोची आई सारखी फोन करते काय झालं काय उठली का बाई चहा पिली का बाई शिवली का बाई सारखी आई ती फोन करते तेव्हा बायको नांदतच याचा रुपये सांगा देवा. जशी आपली आई आहे तशी आपल्या बायकोची आई आहे, जशी आपल्या बायकोची आई आहे तशी आपली बायकोची आई आहे. म्हणून मी महिन्याला एक सांगू शकतो. अरे मावल्यांना तुम्हाला जसं वाटतं सासू नसावा तसं तुमच्या भावाला पण सासू नसावा असं तुम्हाला वाटतं का? जशी तुमची सासू तशी सगळ्यांची सासू जी तुमची आई ती आमची आई असं जर समजून तुम्ही जर तुमच्या आई बापाला सांभाळलं तुम्हाला आयुष्यात कुठे काही पडणार नाही. चल बजाव.